अनेक वर्ष धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावं ही मागणी प्रामुख्याने धनगर समाज वेळोवेळी मांडत आहे। या मागणीच्या अनुषंगाने दीपक भाऊ बोराडे हे मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषणाला बसले असून सरकार त्या उपोषणाची दखल घेत नाही। सरकारने या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा धनगर समाज तीव्र आंदोलन करण्यात येईल। धनगर समाजाच्या वतीनं आज फक्त धनगर समाजाच्या वतीने हा इशारा आंदोलन करण्यात आला आहे। यानंतर जर दीपक बोराड्याची आंदोलनाची दखल घेतली नाही तर मुंबई जाम करण्यात येईल। गेले 5-6 दिवस दीपक बोराडे मुंबई आझाद मैदान या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आणि त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालवली आणि या सरकारनं लवकरात लवकर दखल घेतली तर ठीक, नाहीतर आज हा फक्त इशारा मोर्चा आहे। अनेक समाजा बांधवांमध्ये भावना तीव्र होत आहे आणि याचं रूपांतर फार मोठ्या याच्यात होईल। त्यासाठी सरकारने लवकरात लवकर समाजाच्या भावना लक्षात घेता लवकरात लवकर निर्णय जाहीर करावा, नाहीतर मुंबई जाम झाल्याशिवाय सर्व धनगर समाज दिवस दीपक भाऊ बोराड्याचं उपोषणाचा 8वा ते 9वा दिवस आहे। आज सरकार झोपी गेलं का हेच आम्हाला समजून नाही राहिलं। कारण आज रोजी आम्ही फक्त एसटीचा अंमलबजावणी एसटीचा सर्टिफिकेट मिळण्यासाठी अंमलबजावणी करून मागतोय, तेच दुसरं काही मागत नाही। आणि सरकारनं तेवढं तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही रोड आणि मुंबई पूर्ण जाम करू। हेच जय जिजाऊ जय शिवराय। मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे गेल्या 9 दिवसापासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपोषण करत आहेत। त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, यांच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलेले। तसेच संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे हेही आज दीपक भाऊ बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबई या ठिकाणी गेलेले आहे। सरकारनं वेळीच धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, धनगर समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करावं। जसं मुंबई भगवी झाली होती, आता मुंबई पिवळी झालेली आहे। यानंतर मराठा आणि धनगर हे सोबत त्या ठिकाणी आंदोलन करतील आणि मुंबई ही जाम केल्याशिवाय नक्कीच हे दोन्ही समाज राहणार।